नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 7 ऑगस्ट आणि आता वाजलेले आहेत 8:30. पावणे 8 वाजल्यापासून मी घरातून लॉग इन होतो, पण काही चांगल्या बुकिंग येत नव्हत्या. तर आता मी आलेलो आहे घराच्या बाहेर आणि आता बुकिंगची वाट बघतोय. बघूया काय बुकिंग भेटतात का. आणि आज आमचा दुपारी म्हणजे संध्याकाळी इव्हेंटसुद्धा आहे. 4 वाजता माझं पिकअप आहे, कांजूरमार्गला पिकअप आहे. आणि इव्हेंट आहे ITC मराठा टर्मिनल 2च्या इथे. आणि इव्हेंटनंतर लास्टचा ड्रॉप आहे सानपाडामध्ये. तसं अजून 5-6 गाड्या आहेत, तर त्यांचे वेगवेगळे पिकअप आहेत, वेगळे ड्रॉप आहेत. सेम कस्टमर असतो, काही नाही, निवांत काम असतं. एका ठिकाणाहून पिकअप करायचं, इव्हेंटच्या हॉटेलमध्ये घेऊन जायचं आणि परत लास्ट ड्रॉपला ड्रॉप करायचं. तर मग आता करूया दिवसाची सुरुवात. बघूया कुठली चांगली ट्रिप येते. आपल्याला तर ठाणे साईडची बुकिंग पाहिजे, नाही भेटली तर मुंबईची पण चालेल, पण अमाऊंट चांगली पाहिजे. तर बघूया आता काय होतं. मित्रांनो, कामोठ्यावरून मला मुलुंडची बुकिंग आलेली आहे. 617 रुपयाचं काहीतरी दाखवत होतं. 1 तास 15 मिनटं दाखवत आहेत. तर जाऊया आता, कस्टमरला पिकअप करूया आणि मग ड्रॉप करूया. बघूया किती वेळ लागतोय. टाईम वाढला तर पैसे वाढत आहेत का बघूया. तर उबरची पहिली बुकिंग भेटलेली आहे. आता इथून पास पण ॲक्टिव्ह होणार आपला, तर करूया आता. चला भेटूया मुलुंडला जाऊन. 1 तासामध्ये मी पोचलेलो आहे मुलुंडला. 618 रुपये भेटलेले आहेत. आणि आता इथून बघूया कुठली बुकिंग लागते. ते खूप साऱ्या बुकिंग्स येत आहेत, पण टायमिंग जास्त आहे किंवा अपोजिट डायरेक्शन, नको ते डायरेक्शन. मग आपण बघूया चांगली बुकिंग 5-10 मिनटामध्ये आणि इथून निघूया. मित्रांनो, नाहूरवरून कलिनाची बुकिंग आलेली आहे. 600 रुपये दाखवत आहे. तर मी आता घेतलेलं आहे पिकअप. 1 तास 10 मिनटाचा टाईम होता आणि 600 रुपये कलिनाला. तर म्हटलं ठीक आहे, पण नाहूर मुलुंडमधून जवळजवळ 2.5 किलोमीटर लांब आहे. 11 मिनटं दाखवत आहेत. कस्टमर तोपर्यंत थांबला पाहिजे. कॉल केला त्यांना, पण कॉल काही रिसिव्ह नाही झाला. मी मेसेज केला आहे, मी येतो आहे म्हणून, ट्रिप कॅन्सल करू नका असं पण मेसेज केलेलं आहे. तर पोचतो, अजून 7 मिनटं दाखवत आहेत. पटकन पोचतो, पिकअप करतो, ड्रॉप करतो, मग तुम्हाला कळवतो. मित्रांनो, कलिनाला ड्रॉप होता, पण पॅसेंजरांनी 3 किलोमीटर आधीच कुर्लामध्येच ड्रॉप घेतला. LTT ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर ते कनकियाची बिल्डिंग आहे, तिथेच ते थांबलेत आणि ट्रिप एंड केली. पण नशीब उबरने पैसे ह्यावेळेससुद्धा कमी नाही केले. मला 603 रुपये दाखवलेले आणि तेवढेच दिले, 603 रुपये. पण पॅसेंजरना दाखवले होते त्याच्यापेक्षा जास्तच अमाऊंट त्यांच्याकडून घेतले. बहुतेक ट्रॅफिकमध्ये थोडासा लेट झाला. 1 तास तर मी आलो, पण काय माहिती का, पॅसेंजरला जेवढे पैसे दाखवले होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे पॅसेंजरकडून घेतलेत आणि आपल्याला मात्र जेवढे आपल्याला दाखवले तेवढेच दिले. आपला फेअर वाढला नाही, पण पॅसेंजरचा फेअर वाढलेला आहे. तर आता मी आलो इथे. आता इथून जातो मी कलिनाच्या इथेच थांबतो. काय भेटलं तर भेटलं, नाहीतर मग बघू आता काय होतं आहे. आता 1 तास झालेला आहे. मी कलिनाला ड्रॉप करणार होतो, पण कुर्ल्याला ड्रॉप झाला होता. कुर्ल्यावरून मी कलिनाला आलो. कलिनावरून मी BKCच्या इथे गेलो, पण मला बुकिंग भेटत नाही. आणि मला आता जास्त लांब नाही जायचं आहे, कारण माझा 4 वाजता कांजूरमार्गवरून पिकअप आहे. तर मग इथल्या इथेच ठाणा वगैरे, नवी मुंबई अशाच बुकिंग करायच्या आहेत. जास्त लांब गेलो तर कांजूरमार्गला पोचणं मुश्किल होईल आणि मला साऊथ मुंबईला तर अजिबात नाही जायचं आहे. तर बघूया आता काय होतं आहे. नाही तर मग CNG भरेल आणि कलिनामध्येच जाऊन बसेल. सॉरी, कलिना बोलतोय, कांजूरमार्गमध्ये जाऊन बसेल. तर बघूया आता काय होतं आहे. साईडला जात होतो, तर कलानगरवरून मला भांडूपची बुकिंग लागली. मॅडमने बॅग ठेवले, एक पुढे ठेवले, एक पाठीमागे ठेवले आणि मॅडमचं काहीतरी सामान विसरलं. मग परत मॅडम बिल्डिंगमध्ये गेलेत आणि त्या मॅडम राहतात 17व्या माळ्यावरती. आली, मी बसलोय खालतीच, पिन वगैरे टाकून गाडीत बसले आणि त्यांना आठवलं सामान राहिले. मग ते गेलेत आता परत वरती आणि मी थांबलो इथेच. मिनटे आणि कस्टमरला मी भांडूप वेस्टला ड्रॉप केलेलं आहे. 40 मिनटं लागलेत आणि 312 रुपये भेटलेत मला.
आणि लगेचच मला इथून ऐरोलीची पण बुकिंग लागलेली आहे. ऐरोलीचे पण काहीतरी जास्त अमाऊंट नाही, 200च्या आसपास काहीतरी आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, आता जास्त लांब नाही जाऊ शकत कारण आपला 4:30 वाजताचा पिकअप आहे कांजूरमार्गवरून. मग आपण इथल्यातच ठाणे, ऐरोली, भांडूप, मुलुंड इथल्यातच आपल्याला खेळावं लागणार आहे. तर काही हरकत नाही. तर आता चाललो आहे मी पिकअप करण्यासाठी. तर चला भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो 2:30 वाजलेले आहेत आणि अर्ध्या तासातच मी भांडूपवरून ऐरोलीला पोहोचलो. ड्रॉप केलेला आहे. 226 रुपये भेटलेले आहेत. आता इथून जाऊया बाहेर. ऐरोलीच्या असेंचरमध्ये आलो होतो, जो ठाणे बेलापूर रोडवरती आहे. इथे आतमध्ये एंट्री केले. मस्त ग्रीनरी आहे आतमध्ये आणि इथे स्पीड लिमिट 20चं आहे. तर एकदम हळूहळू जायला लागतं आहे कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे सिक्युरिटी गार्ड आहेत. त्यांना स्पीड लिमिट कसं कळतो ते माहिती नाही, पण गार्ड उभे आहेत, त्यांनी स्लो जायला सांगतात. तर खूप मोठा कॅम्पस आहे असेंचरचा आणि ही छोटी गाडी पण आहे एम्प्लॉईजना गेटपासून ऑफिसपर्यंत आणि ऑफिसपासून गेटपर्यंत सोडण्यासाठी. तर आता आपला CNG लागलेला आहे रिझर्ववरती. तर आपण आधी CNG भरूया आणि त्याच्यानंतर मग इथल्याच लोकल दोन तीन नाही एखादीच बुकिंग होईल. आपल्याला परत कांजूरमार्गला सुद्धा जायचं आहे, तर तिथे जाऊया. 595 रुपयाचा CNG बसलेला आहे गाडीमध्ये. CNG भरून झालं आहे. आता उबर आणि रॅपिडो चालू करूया. बघूया आपल्याला काही बुकिंग भेटत आहेत का. बुकिंग म्हणजे आपल्याला फक्त मुलुंड नाही, भांडूप आणि कांजूरमार्ग ह्या 3च पैकी कुठल्या तरी बुकिंग मारू शकतो. आता रबाळ्यामध्ये आहे. झालेले आहेत 3 वाजलेले आहेत आणि 4:30चा पिकअप आहे. तर 1.5 तासच आहेत आपल्याकडे. तर फक्त आपण मुलुंडलाच जाऊ शकतो. मुलुंड, भांडूप किंवा मग विक्रोळी पण चालेल आपल्याला. मुलुंड, भांडूप आणि विक्रोळी. तर बघूया, तर 10-15 मिनटं वेट करूया. मला तर वाटत नाही काय बुकिंग भेटेल, पण तरी इन केस भेटली तर भेटली, तेवढंच आपलं नशीब. चला बुकिंगची वाट बघूया. तर जवळच एक चांगला नाश्तावाला भेटला. म्हणजे नाश्ता म्हणजे आपला वडापाव, समोसा पाव वगैरे. तर मी घेतलेला आहे समोसा पाव. आता समोसा पाव खातो आणि मग पुढे चालू करतो. मित्रांनो आता वाजलेले आहेत 3:30 आणि अजून मी ऐरोलीमध्येच आहे. भांडूप, मुलुंड, कांजूरमार्ग, विक्रोळी असे काहीच बुकिंग भेटलेली नाही आहे. एक बुकिंग आली होती भांडूपची, पण ती ॲक्सेप्ट नाही झाली आणि आता जास्त वेळ थांबू शकत नाही कारण 3:35 झालेले आहेत. 4:30ला मला पिकअप करायचं आहे. आता जायला मला तिथे 35 मिनटं दाखवतात, अर्धा तास. पण अजून थोडा वेळ बघितला तर ट्रॅफिक पण वाढू शकतं. विनाकारण डोक्याला ताण नको घ्यायला. तर तसं आपलं झालेलं पण आहे काम बऱ्यापैकी. तर इव्हेंटची ड्युटी पूर्ण करूया. संध्याकाळी त्यांचं सानपाड्याला ड्रॉप आहे. मग सानपाड्यावरून एखादी बुकिंग भेटेलच आपल्याला घरी जाण्यासाठी, जर नशिबात असेल तर. कारण सध्या मार्केटचा हाल बघून असं वाटत नाही आपल्या नशिबाच्या बाजूने काय आहे. सगळं बेभरोसे झालेलं आहे आता. मित्रांनो सरांना ड्रॉप केलेला आहे आता ITC मराठामध्ये आणि मी आता बाहेर जात आहे इथून. आता इथून BMCच्या पे अँड पार्कमध्ये गाडी पार्क करूया, नाहीतर बाजूला JW मॅरियट आहे तिथे पार्क करूया. तर बघूया कुठे आपल्याला सोय भेटते. अजून 4-5 मेंबर यायचे आहेत आपले, तर बघूया काय सीन. मित्रांनो BMCच्या पार्किंगमध्ये आलेलो आहे. इकडे खूप अंधार पण आहे आणि खूप गाड्या पण आहेत. तर आता बाकी मित्रांची वाट बघूया. कारण JWच्या पार्किंगमध्ये गेलो होतो, JW मॅरियटच्या, पण तिकडे पार्किंग नाही करता आली कारण सिक्युरिटी होते. आणि आता मग आलो आहे पे अँड पार्कमध्ये लावलेली आहे गाडी. तर तुम्हाला दाखवतो पार्किंग कशी आहे BMCची.
हे माझ्या गाडीच्या समोर सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. इकडे 4 व्हीलर आहेत आणि ह्या साईडला बाईकचा सेक्शन आहे आणि बाहेर खूप अंधार आहे. ते नंतर दाखवतो, जर जमलं तर दाखवेन तुम्हाला. सध्या खूप कंटाळा आलेला आहे. ही इथे माझी पार्किंग आहे गाडी आणि समोर सगळे पार्किंगच आहे. गाड्या जात आहेत येत आहेत. इकडे खूप मोठी पार्किंग आहे. अंधार आहे पण पार्किंगमध्ये नीट दिसत नाही आहे काही. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 10:15 आणि कस्टमरचा फोन आलेला आहे. तर आता मी चाललो आहे त्यांना ITC मराठामध्ये पिकअप करण्यासाठी. तर पिकअप करूया आणि मग बोलूया आपण किती वेळ लागतो ड्रॉप करण्यासाठी. आता तर सानपाड्यालाच ड्रॉप करायचं आहे. 1 तास 10 मिनटं दाखवत होते. तर आता जाऊया, पिकअप करूया आधी. मित्रांनो, 11:30 वाजलेले आहेत आणि सानपाड्याला माझा ड्रॉप झालेला आहे. तर आता उबर चालू केलेलं आहे. तर आता बघूया आपल्याला पनवेल साईडची काय बुकिंग भेटते का. नसेल भेटत 10 मिनटामध्ये तर मग मोकळा गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण बघूया आता काय भेटलं तर ठीक, नाही तर मग मोकळं जाऊया. उबर आणि रॅपिडो दोन्ही चालू केलेले आहेत. आता इव्हेंट तर संपलेला आहे. 2-3 गाड्यांचे ड्रॉपसुद्धा झालेत, कारण ते जवळच ड्रॉप होते, दादर, वरळी आणि घाटकोपरला. आता एका गाडीचा ड्रॉप आहे तो ठाण्याला आहे, हिरानंदानीला. तर त्या गाडीला बहुतेक लेट होईल. माझा ड्रॉप झालेला आहे. 300 रुपये काहीतरी अमाऊंट दाखवते. तर चला जाऊया, पटकन पिकअप करूया. खूप खुश झालो आहे बुकिंग बघून. मित्रांनो, सानपाड्यावरून जो पनवेलचा पिकअप असा ड्रॉप वाटला होता, पण तो ॲक्च्युली ड्रॉप पनवेलचा नव्हता. तो खारघर सेक्टर 35च्या इथे होता. तर आता ड्रॉप झालेला आहे. 30 मिनटातच मी ड्रॉप केलेला आहे आणि 312 रुपये भेटलेले आहेत मला. तर आता मी जातो घरी. खूप वेळ झालेला आहे आणि जी माझी आजची अर्निंग आहे ती ही आहे. माझी पहिली बुकिंग कामोटेवरून मुलुंडचे भेटले 618 रुपये. मग भांडूपवरून कुर्लाचे भेटले 603 रुपये. मग कलानगरवरून भांडूपचे भेटले 312 रुपये. मग भांडूपवरून ऐरोलीचे भेटले 226 रुपये. आणि रात्री सानपाड्यावरून खारघरचे भेटले 312 रुपये. आणि त्याच्यामधून 595 रुपयाचा CNG आहे, जो एकदाच भरला होता मी दुपारी. आणि उबरचा पास 211 रुपये आहे. बाकी तुम्ही कॅल्क्युलेट करून हिशोब लावू शकता की किती काम झालेलं आहे. तर आता मी जातो इथून घराकडे. तर भेटूया आपण उद्याच्या दिवशी.